उपसमितींचा अहवाल हा माझ्याकडे प्राप्त झालेला आहे आणि तो अहवाल जर पाहिला तर राज्याच्या दुष्काळाची किती भयान परिस्थिती आहे आणि अंमलबजावणी याच्यामध्ये केवढा खेळखंडोबा सुरू आहे याची जाणीव ही सगळी माहिती मिळाल्यानंतर आज आपल्यासमोर निश्चित आपल्याला येईल. म्हणजे आज तारखेपर्यंत म्हणजे 17 मे पर्यंत दुष्काळाच्या उपाययोजना संदर्भामध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणी फार नगण्य आहे किंवा कमी आहे. केवळ शब्दछल सुरू आहे. मंत्रालयातून मुख्यमंत्र्यांचे झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स, पालक सचिवांच्या झालेले धावते दौरे आणि अंमलबजावणी शून्य अशा प्रकारची परिस्थिती राज्यातील विविध भागामध्ये पाहायला मिळते. म्हणजे सरकारने निवडणुका सुरू असताना भाजप सेनेने दुष्काळग्रस्तांकडून मतं घेतली, परंतु दुष्काळग्रस्तांची काय मतं आहेत हे समजण्याचं साधं सौजन्यसुद्धा या सरकारने दाखवलेली नाही. लोकांच्या अपेक्षा समजून घेण्यापेक्षा लोकांच्या उपेक्षाच करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आणि निवडणूक झाली असताना सुद्धा अपेक्षा होती किमान सरकार काहीतरी कामाला लागेल, खडबडून जागं होईल अशी अपेक्षा होती. परंतु अजूनही सरकारला जाग आलेली नाही आहे हे आज खेदाने म्हणावं लागतंय. म्हणजे ज्या काही उपाययोजना केल्या जातात त्या अतिशय तुटपुंजी आहेत, कमी आहेत आणि दुष्काळाची तीव्रता ही दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे. अशा प्रकारची अवस्था आज आहे. केंद्र शासनाकडून राज्य सरकारला दुष्काळग्रस्तांना 4,300 कोटी रुपये मदत केल्यासंदर्भातली काही विधानं मध्यंतरी आली. हा पैसा नेमका कशासाठी वापरला गेला, कुठे वापरला गेला? सरकारला आमचं आव्हान आहे की या 4,300 कोटी रुपयाचा हिशोब पारदर्शक सरकार ज्याला म्हणतात, मग त्यांनी किमान सगळा जो काही खर्च झालेला आहे त्या सगळ्या खर्चाचा हिशोब लोकांसमोर द्यावा. जिल्हानिहाय कशा पद्धतीने या रकमेचा विनियोग केला गेला याची माहिती त्यांनी दिली आलेली आहे. त्यामुळे हा सगळा जो केवळ NDRFच्या निकषानुसार नव्हे तर त्यातून अधिक मदतीची घोषणा करण्याची गरज आहे. आता ते NDRFचे निकष आहेत, त्या NDRFच्या निकषाप्रमाणे केंद्र शासनाचा पैसा दिला जातो वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत. परंतु केवळ NDRFच्या निकषामध्ये न ठेवता त्याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी करण्याची गरज आहे असं आमचं ठाम मत आहे. एकतर सरकारने ही आर्थिक मदत कशा पद्धतीने या दुष्काळग्रस्तांना केलेली आहे याची माहिती जनतेसमोर द्यायला पाहिजे. आपण पाहतोय की सरकारने अधिक वेळ काढूपणा न करता कोरडवाहूला सुद्धा हेक्टरी 50,000 रुपये आणि फळबागांना हेक्टरी 1,00,000 रुपयाची मदत तातडीने जाहीर केली पाहिजे अशी आमची मागणी ही आहे. आपण पाहतोय की कोरडवाहूप्रमाणेच फळबागाची स्थितीसुद्धा अतिशय भयान झालेली आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या चारही विभागात फळबागा उद्ध्वस्त झाल्याच्या आहेत आणि काही ठिकाणी या बागा 100% जळून गेल्याची माहितीसुद्धा समोर आलेली आहे. त्यामुळे ह्याचे पंचनामे झाले पाहिजेत. हे पंचनामे होत नाहीत, वेळेवर होत नाहीत. हे पंचनामे न झाल्यामुळे त्या बागा काढून त्या ठिकाणी खरीपाची पेरणी करायची कशी हा खरा विषय. कारण ती जुन्या बागा जर वाळून गेल्या असतील तर त्या काढल्या पाहिजेत आणि त्या काढून त्या ठिकाणी खरीपाची पेरणी करण्यासंदर्भामध्ये काही निर्णय घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर पाणी, रोजगार आणि चारा हे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. या तिन्ही मुद्द्यावर सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे असं स्पष्ट होत आहे. हे पाण्याच्या मुद्द्यावर लोक तर खूप संतप्त आहेत. जलयुक्त शिवारावर जे हजारो कोटी रुपये खर्च झाले, मग तो पैसा गेला कुठे? किंबहुना जलयुक्त शिवाराचा यशस्वीपणे
महाराष्ट्रभर राबवल्या गेल्या सगळ्या योजना हे सरकार जर म्हणत असतील तर मग त्या ठिकाणी टँकर या ठिकाणी द्यायची गरज काय, हा खरा प्रश्न या निमित्ताने आता समोर आलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. सरकारला मागणीनुसार सुद्धा टँकरचा पुरवठा करता आलेला नाही. तर अनेक जिल्ह्यांमध्ये मागण्या येतात की टँकर पुरवा, टँकरचे पुरवठा होत नाही आहे. छोट्या टँकरचे दर 2,000 आणि मोठ्या टँकरचे दर 4,000 रुपयाच्या घरात गेलेले आहेत. म्हणजे पैठण, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यामध्ये आडुळगाव नावाचं गाव आहे. इथे पाण्याचा एक हंडा हा 60 रुपयाला विकला जात असल्याचं समोर आलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा विषय जो या निमित्ताने समोर जो समितीने पाहिला तो म्हणजे ज्या गुरांच्या छावण्या आहेत त्याच्या बिलावर GST व TDS आकारला जात आहे. वस्तू समोर आलेली गोष्ट आहे. म्हणजे छावणीच्या बिलावर GST व TDS आकारला जात आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. आमची मागणी आहे की GST आणि TDS हा तातडीने दुष्काळाच्या संदर्भात मिळणाऱ्या रकमेवर रद्द केला पाहिजे अशी आमची मागणी आहे. अनेक गावामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. गावाने टँकरची मागणी केल्यावर 10 ते 15 दिवस टँकरला मंजुरी मिळत नाही. मंजूर खेपा मारल्याशिवाय आणि पाठपुरावा केल्याशिवाय त्याची पूर्तता होत नाही. आणि तसंच टँकर नियमितपणे गावात येत नाही. ही त्यातली मोठी तक्रार आहे. टँकरद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा. अनेक ठिकाणी दूषित पाणी पुरवले जाते. त्यामुळे रोगांचे प्रमाण वाढत चाललं आहे. म्हणजे पाणी हा पिण्यासारखं पोर्टेबल पाणीसुद्धा नाही आहे, पिण्यासारखं पाण्याची क्वालिटीसुद्धा नाही आहे, अशा तक्रारी समोर आलेल्या आहे. रोजगार हमीच्या कामाची बिलं प्रलंबित आहेत. ती त्वरित अदा केली पाहिजेत. अनेक गावामध्ये तलाठी ग्रामसेवक उपलब्ध नाहीत. एका व्यक्तीकडे 5-5 गावांचा कारभार दिल्यामुळे हे कर्मचारी गावात उपलब्ध होत नाहीत. कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे आणि भीषण चारा टंचाई आहे. शासनाने पशुधनासाठी त्वरित पाणी व चारा उपलब्ध करून द्यावा अशी आमची मागणी आहे. आणि अनेक गावांनी जनावरांच्या छावण्यांची मागणी केली आहे. मात्र प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याचं कारण सांगून ते प्रस्ताव पुन्हा पाठवण्याचं काम हे शासन करत आहे. त्यामुळे 10 मेपर्यंत एकही बिल देण्यात आलेलं नाही. ही म्हणजे उत्तर महाराष्ट्रातली माहिती आहे की 10 मेपर्यंत एकही बिल देण्यात आलेलं नाही. त्यामुळे छावण्यामधील जनावरांसाठी टॅगिंग व बारकोड आवश्यक करण्यात आलेले आहेत. म्हणजे आता सगळं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर दुष्काळामध्ये सुरू आहे. जनावरांना टॅगिंग करणं, बारकोड बसवणं आणि त्यासाठी लागणारं एकाच एजन्सीकडून घेण्याचे बंधन करण्यात आलं आहे. म्हणजे टॅगिंग कोणी करावं, त्याच्यावर बारकोड लावणं हा जो प्रकार आहे तो राज्यामध्ये एकच एजन्सी असं आहे की ज्याच्याकडून करण्याच्या बाबतीत सक्ती केल्या जात आहे. हे सगळं आता एजन्सी कोणाची माहिती घ्यावं लागेल काय आहे ते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता अनेक ठिकाणी समोर आलेल्या आहेत. अनेक भागामध्ये मोर, बिबट्या, हरिण, लांडोर असे वन्यप्राणी मोठ्या संख्येने आहेत. त्यासाठी वन खाते अथवा शासनाकडून पाण्याची व चाऱ्याची मोक्या जनावरांसाठी सुद्धा कुठल्याही त्या ठिकाणी मदत केली जात नाही. धुळे जिल्ह्यामध्ये मोरदड तांडा हे धुळे तालुक्यातलं गाव आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकताना विहिरीत पाय घसरून कुमारी नंदिनी नथू पवार ही 13 वर्षाची मुलगी आहे, बंजारा समाजातली, तिचा दुर्दैवी अंत विहिरीत पडून झालेला आहे. म्हणजे शासनाच्या नाकर्तेपणामुळे आज पाणी शोधत ती मुलगी चालली होती आणि विहिरीमध्ये पाय घसरून पडली. तर आमची मागणी आहे शासनाला की 10 लाख रुपयाची मदत तातडीने त्या मुलीच्या कुटुंबियांना, तिच्या आईवडिलांना देण्यात यावी, असा सगळा विषय आहे. त्यामुळे हे सगळे विषय हे अतिशय दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे. त्याचबरोबर एक उदाहरण म्हणून सांगतो. या अहमदनगर जिल्ह्यामध्ये जामनेर तालुक्यातील हळगाव हे गाव आहे. तिथे गटविकास अधिकारी हे टँकरचे
पाणी गावात आले असताना लोकांनी त्यांना ते पाणी पिऊन दाखवायला सांगितलं. लोकांनी त्या अधिकाऱ्याला सांगितलं, हे पाणी तुम्ही स्वतः पिऊन दाखवा, आम्हाला पाणी तुम्हाला पिता येईल का? त्या अधिकाऱ्याने एक घोट पाणी पिऊन थुकून टाकलं. म्हणजे एवढ्या वाईट अवस्थेमध्ये पाण्याची जी क्वालिटी आहे किंवा पाणी एवढं गढूळ आहे की तो गटविकास अधिकारीसुद्धा हा पिऊ शकला नाही. हे उदाहरण हे नगर जिल्ह्यामधल्या जामखेड तालुक्यामध्ये हे पाहायला मिळायचं आहे. त्यामुळे लोक अक्षरशः रडत आहेत. एकेका जिल्ह्यामध्ये रोजगार हमीच्या कामाची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे, परंतु हे सरकार हे फक्त 5 ते 10 हजार लोकांनाच काम उपलब्ध करून देत आहे. म्हणजे मुद्दा एवढाच आहे की रोजगार हमीची योजना अशी आहे की मागेल त्याला काम दिलं पाहिजे, ही भूमिका शासनाची आहे. रोजगार हमीची तत्वच ते आहे की जो कोणी काम मागेल मजूर त्याला काम दिलं पाहिजे. इथे फक्त 5 ते 10 हजार लोकांनाच काम उपलब्ध होईल एवढाच शासनाने दंड घातलेला आहे. म्हणजे अलिखित अशा स्वरूपाचा तो दंडक आहे. त्यामुळे नवीन कामं मंजूर करून घ्यायलासुद्धा तिथे काही होत नाही आहे. आणि स्थलांतराचा फार मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. एकेका जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर लोक स्थलांतर होत आहेत. विशेषतः मराठवाड्यातली लोक मोठ्या प्रमाणात दुष्काळग्रस्त भागातून मोठ्या शहरात स्थलांतर होताना परिस्थिती आहे. आमची मागणी आहे की शासनाने जाहीर करावं की किती लोक स्थलांतर झालेली आहेत याची माहिती लोकांनी दिली पाहिजे. त्यामुळे हा सगळा विषय आहे. त्याचबरोबर पूर्वी 1,500 रुपयाने मिळणारा चारा आज 5,000 रुपयाच्या घरात पोहोचलेला आहे. म्हणजे जी चाऱ्याची जी काही कमतरता आहे किंबहुना जी किंमत आहे ती 5,000 रुपयाच्या घरात पोहोचलेली आहे. मग लोक चारा छावण्या लावतील कशाला? कोट्यवधी रुपयाचं अनुदान सरकारकडे आज लोकांना थकलेलं आहे. ज्यांचे चारा छावण्या उघडलेल्या आहेत त्यांचे पैसे काही मिळत नाही आहेत आणि त्यामुळे तेही पैसे नाहीत. आणि जिथे जनावराच्या मागे 125 ते 130 रुपये अनुदानाची आवश्यकता होती तिथे केवळ 100 रुपये हे दिलं जात आहे. त्यामुळे हा सगळा प्रश्न हे सगळं ज्याला म्हणू आपण नियोजन शून्यता याच्यामध्ये आहे. विदर्भामध्ये अजूनही छावण्या पत्ताच नाही, छावण्या उघडल्याच नाही आहेत. आणि इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा मागणीनुसार छावण्याची मंजुरी मिळत नाही आहे. म्हणजे बीड, उस्मानाबाद, सांगली, सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेळी मेंढीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. पण शेळ्या मेंढ्यांना छावणीत घेतलं जात नाही. म्हणजे लहान जनावरं जी आहेत त्यांना छावणीमध्ये घेतल्या जात नाही. त्यामुळे हे सगळे विषय हे आता असे गंभीर स्वरूपाचे समोर आलेले आहेत. पालक सचिवांना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. पालक सचिव हे खडबडून जागे झाले आणि नाशिक जिल्ह्यामध्ये गेले. तर पालक सचिवांच्या दौऱ्याच्या आधी स्थानिक अधिकाऱ्यांनी रंगीत तालीम घेतली. सचिव काय विचारणार, उत्तर आपण काय दिली पाहिजेत. त्यामुळे हा सगळा शोभ झाला तिथे. म्हणजे फक्त जे काही आपण म्हणतो ना नाटक होतं ते अगोदर त्यांनी बिलकुल त्या सगळ्या गोष्टीची पूर्वतयारी करून रातोरात छावण्या काही ठिकाणी उभ्या टाकल्या. म्हणजे पालक सचिवांचा निर्णय झाला यायचा की त्या ठिकाणी मग चारा छावण्याचं काम सुरू झालं. आमचं म्हणणं आहे की पालक सचिवांनी मंत्रालयात बसून किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करण्यापेक्षा असेच दौरे जर महिना 1.5 महिना चालू ठेवले तर किमान त्या भागातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. आणि अधिकारी लंगीत तालीम करतात ते खऱ्या अर्थाने खरंच अंमलबजावणी करतील तर तालीम करण्याची गरज राहणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. त्यामुळे शेवटचा विषय म्हणजे एकतर आमच्या ज्या मागण्या आहेत, एकतर सरकारने शेतकऱ्यांचा अधिक अंत पाहू नये. गेल्या खरीपापर्यंतचे पीक कर्ज, मागच्या खरीपाचं जे पीक कर्ज होतं ते सरसकट माफ केलं पाहिजे. कोरडवाहूला हेक्टरी 50,000 आणि फळबागांना 1,00,000 रुपये अनुदान दिलं पाहिजे. आणि यापूर्वी जाहीर झालेली सर्व अनुदाने आणि मदत ही तातडीने दिली पाहिजे. त्याचबरोबर मागणीप्रमाणे टँकर व चारा छावण्या दिल्या पाहिजे. मागणीप्रमाणे ते मागण्या जास्त आणि मंजुरी कमी हे ठेवण्यापेक्षा जेवढ्या मागण्या त्याप्रमाणे त्यांनी टँकर व चारा छावण्या दिल्या पाहिजेत. रोजगार हमी योजनेची कामं तातडीने सुरू करणे याच्या प्रमुख मागण्या आहेत. ज्या सरकारकडे आम्ही माध्यमांच्या तर्फे ह्याविषयी सरकारने लक्ष द्यावं
आणि या शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता या सगळ्या गोष्टीला गांभीर्याने सरकारने पाहावं अशी आमची मागणी सरकारकडे आहे. या संदर्भात काही बाकी विषयात नंतर बोलतो, पण याच्या बाबतीत काही सांगायचं बोलू शकतो. नाही, राज्यपालांचं आम्हाला आत्ताच पत्र आलं आज की राज्यपालांनी आम्ही दिलेलं निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठवून दिलं आहे. आता राज्यपालांच्या किमान राज्यपालांकडून आलेल्या निवेदनाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांकडे काही होत नाही म्हणून राज्यपालांकडे जावं लागलं आम्हाला. हो, पाठवणार ना. याची ॲडिशनल नोट मी पाठवून देणार मुख्यमंत्र्यांना. आता जीएसटी आणि टीडीएसचा विषय आहे का, मला काही समजत नाही. आता ह्याच्यावरही कर लावून पैसे सरकारला जर उत्पन्न करायचं असेल तर मला वाटतं किमान याच्यावर तरी कुठल्याही प्रकारचा कर लावू नये अशी आमची अपेक्षा आहे. म्हणजे याच्यामध्ये हा कारभार सरकारचा कसा चाललेला आहे याचा ज्वलंत नमुना आहे टीडीएस आणि जीएसटी लावण्याचा. हो, हो. नाही, मी तुम्हाला सांगतो, रोजगार हमीचा कायदा आणणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य राहिलेलं आहे. आणि आपल्या या सगळ्या कालावधीमध्ये मंजुरी मागणीप्रमाणे काम मिळायचंच, पण अधिकची कामंसुद्धा शेल्फवर तयार करून ठेवल्या जायची की ज्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना किंवा SDOना वाट पाहायची गरज नाही, काम कुठली द्यायची, काय करायचं हे रेडी असायचं. लोकांनी मागणी केल्याबरोबर काम उपलब्ध, असा सुटसुटीचा सोपा विषय होता. आता हे फक्त 5 मजूर आता एकेका तालुक्यामध्ये, मला जे आठवतं त्यावेळेसच्या कालावधीमध्ये दुष्काळामध्ये एकेका जिल्ह्यामध्ये 40 ते 50 हजार लोक कामाला जायचे रोजगार हमीच्या कामावर. एक काळ होता. आपण जुनी आकडेवारी जर तुम्ही काढली तर 72चा दुष्काळ बघा किंवा त्याच्यामधल्या कालावधीमध्ये जे दुष्काळ झाले असेल महाराष्ट्रात अनेक वर्षात, तर रोजगार हमीच्या कामावर किती लोक काम करायची हा आकडा लाखोच्या घरात जायचा. आज फक्त मंजुरीच फक्त 5,000च्या वर द्यायची नाही किंवा 10,000च्या वर द्यायची नाही. हा तोंडी आदेश सरकारकडे खाली आहे की ज्याच्यामुळे नवीन कामं मंजूर होत नाही आहेत. हे शेवटी लोकांना रोजगार देऊन त्यांना काही 2 वेळचे पैसे मिळाले पाहिजे रोजगाराचे, ही त्यातली भूमिका आहे. एवढं सगळं असताना, कायदा असताना मागेल त्याला काम, हे त्याचं तत्व आहे रोजगार हमीच्या कायद्याचं. अशा प्रकारचे कामं दळण्याची भूमिका ही सरकारची चुकीची आहे. सरकारी आकडेवारीनुसार 9.5 लाख पशुधन आहे संपूर्ण महाराष्ट्रात. त्यात फक्त बीडमध्ये 4,20,000 आहे आणि याच्याबाबत स्थानिक पातळीवर काहीतरी घोटाळा झालेला आहे की काय अशी तो तर पुढचाच विषय आहे. म्हणजे लोकांना दुष्काळ आणि यंत्रणेला सुकाळ असंच म्हणावं लागेल. त्याच्यामध्ये जे कोणी असतील कारवाई झाली पाहिजे ना. आता तिकडे तर जिल्ह्यातल्या मंत्र्यांवरच हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे FIR दाखल करण्यापर्यंत वेळ गेली आहे. विचार करा तुम्ही. चौकशी नाही, FIR दाखल करा म्हणून यवतमाळ जिल्ह्यातल्या मंत्र्यांवर हायकोर्टाचे ताशेरे ओढले जातात. डायरेक्ट FIR दाखल करण्या इतपत सरकारच्या विरोधामध्ये हायकोर्टाने दिलेला निर्णय आणि अंमलबजावणी व्हायला 4-4, 5-5 दिवस लागतात. 14 तारीख, आज 18 तारीख आहे, 17 तारीख आहे. 4 दिवस उलटून झाल्यानंतर कुठेतरी कारवाई हलते असं समजते. माहीत प्रत्यक्षात काय घडलं मला माहीत नाही, परंतु हायकोर्टाने तिथे निर्देश दिले आहेत, ते FIR दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत. पण विचार करू शकता, तिथे तो जमिनीचा विषय आहे. पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ह्या सगळ्या राज्यकर्त्यांच्या छावण्या किती, राज्यकर्ते पुरस्कृत किती कामं चाललेली आहेत, याचंही कुठे पारदर्शकता असली पाहिजे. इकडे सगळी यंत्रणा निवडणुकीच्या कार्यात गुंतलेली आणि तिकडे खाली मात्र लोकांची चंगळ सुरू आहे दुष्काळाच्या नावाखाली. असं मी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि हे जे सुरू आहे याचं सुद्धा कुठेतरी गांभीर्याचे विषय समोर आले पाहिजेत. कहा गया है, होता कहाँ है? सवाल ये है कि बहुत सी चीज़ें कही जाती हैं. मुख्यमंत्री यहाँ पर वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए यहाँ से बात करते हैं. वीडियो घंटे भर के लिए बात हो जाती है, हाँ हाँ बोलते हैं, वहाँ होता कुछ नहीं है. तो मुख्यमंत्री यहाँ से निकलना चाहिए, दौरे पे जाना चाहिए, देखना चाहिए क्या चल रहा है वहाँ पर. एयर कंडीशन ऑफिस में बैठ के थोड़ी मालूम पड़ेगा तीव्रता क्या है. टैंकर लगाने के लिए लोगों को 10 बार 15 चक्कर लगाने पड़ेंगे. तो 15 दिन के लिए क्या पानी के बगैर, गांव में तो 10-8 दिन पानी नहीं मिल रहा है यहाँ पर पीने का. जो मिल रहा है उसकी हालत इतनी खराब है कि पिया नहीं जा सकता है.
ये परिस्थिति है महाराष्ट्र के कई जिलों में। किसानों की आत्महत्या भी बढ़ी है, आंकड़े सामने आ रहे हैं, 2 महीने में 36 किसानों ने आत्महत्या की। किस तरह देखते हैं, एक तरफ दावे हो रहे हैं, दूसरी तरफ दौरे नहीं हो रहे। देखिए, किसानों की आत्महत्या महाराष्ट्र के लिए बहुत बड़ा कलंक है। मैं कहूँगा कि महाराष्ट्र के इतिहास में इतने लोगों ने आत्महत्या नहीं की थी जितनी आत्महत्या ये सरकार आने के बाद हुई है। उपाय योजना जो है उसमें कोई रास्ता ढंग का निकालते थे तो शायद इसमें कोई रास्ता निकल सकता था। आज एक तरफ सूखे की हालत है, दूसरी तरफ पानी नहीं है, तीसरी तरफ आदमी के पास जो पशुधन है उसकी ख्याल रखने के लिए सरकार से कोई मदद नहीं है। ये सभी आंकड़े बताए जाते हैं वो सब कागज पे हैं। केंद्र शासन से पैसा मिला है, एनडीआरएफ के नॉर्म्स के तहत मिला है, जो भी होगा, पर इसकी प्रैक्टिकल जो आखिरी गांव तक ये जिसका फायदा होना चाहिए ऊपर ऊपर बताया जाता है, फायदा अभी तक लोगों के पास पहुंचा नहीं इस बार। इसलिए मैं कह रहा हूं कि हर गांव की डिटेल्स अगर सरकार ने लोगों के सामने रखी, मुश्किल कुछ नहीं है। आपने पैसा खर्चा किया, कितना पैसा खर्चा किया और किस व्यक्ति को कितना पैसा मिला है, या चारा के द्वारे मिला है, किसानों को पैसा दिया है, बैंक में पैसा दिया है, टैंकर पे खर्चा हुआ है, जो भी पैसा आपने खर्चा किया है उसकी जो डिटेल्स चाहिए वो रखे ना लोगों को समझ में। क्या गलती है, हर कलेक्टर के पास होना चाहिए, इसका होता ही है। तो कितना पैसा खर्चा हुआ है इसकी जानकारी लोगों को दें ताकि मालूम हो जाए सच्चाई क्या है इसमें। इसमें घोटाला हुआ ऐसा लगता है। निश्चित तौर पर, वरना इसकी तीव्रता इतनी, जो पैसा मिलने के बाद में इतनी शिकायतें क्यों आ रही है, ये इशू है बेसिकली। डीलिंग में जिस तरीके से जीएसटी का मामला आप उठा रहे हैं वो क्या है, हिंदी में थोड़ा सा बताइए। और दूसरा, सरकार लगातार जो चारा छावनी में चारा देने को लेकर के पैसे बढ़ाने का दावा कर रही है कि छोटे जानवरों पर 100 रुपए कट कर दिया गया है, उसके ऊपर और बढ़ा दिया गया है। मैं ये नहीं समझ रहा हूं, सूखे की हालत में जब आप फॉडर के लिए कैंप्स खोलते हो जानवरों के लिए, तो उसके ऊपर टीडीएस लगाना कितना सही है? क्या ये एक क्षेत्र है कि जिसके ऊपर सरकार टैक्स के द्वारा आमदनी करे? ये तो पैसा सरकार का ही पैसा, उसी पर टैक्स, वही पैसा वापस, जो पैसा जा रहा है वही तिजोरी में वापस आ रहा है। मतलब टीडीएस लगाने की या जीएसटी लगाने के लिए ये कोई क्षेत्र है क्या? मैं समझ सकता हूं व्यापार पे लगाइए और कहीं लगाइए, उसके ऊपर और कई चीजों पर टैक्स, मैं समझ सकता हूं मैं। पर आज आप जिसकी मदद दे रहे हो, मदद के ऊपर भी टैक्स लग रहा है, तो मैं तो बोलता हूं ये तो तुगलकी कारोबार हो गया है कि पता ही नहीं क्या कर रहे हैं सरकार। सर, आज आता अमित शहा आणि नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेत आहेत. हां. आणि त्यांनी म्हटलं की मोदी हा प्रयोग होता एक आणि लोकांनी त्याला पसंती दिली. आमच्याला जागा आहेत, मागच्या वेळेच्या तुलनेत 80 जागा वाढतील आणि पहिल्यांदा मोदी पत्रकार परिषद घेतात. असं आहे की प्रयोग महाराष्ट्रावर, देशावर फसलेला प्रयोग आहे। या प्रयोगामुळे देशाचं वाटोळं झालं आहे, राज्याचं वाटोळं झालेलं आहे। लोकांना याची जाणीव आहे की हे जे वारंवार होणारे एकपात्री प्रयोग जे आहेत हे काही कामाचे नाही आहेत आणि या प्रयोगामुळे फार नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे बदल होणार आहे हे निश्चित आहे। आणि म्हणून आता स्वतः पत्रकार परिषद घेईपर्यंत जी काही बदल दिसतोय, त्यांचं परिवर्तन दिसतंय, लोक परिवर्तन करणार आहेत, त्याचे संकेत दिसू असले लागल्यामुळेच आता लोकांसमोर जाऊन काही आपली भूमिका मांडण्याचा केविलवाणी प्रयत्न होतो, एवढंच म्हणावं लागेल। 5 साल बाद पहली बार प्रधानमंत्री प्रेस कॉन्फ्रेंस दे रहे हैं, इसको कैसे? ये बदलाव अचानक क्यों आया और आखिरी चरण में क्यों आया और चुनाव के वक्त क्यों आया, ये सवाल तो सामने। इसका मतलब ही ये है कि आम आदमी जो वोटर है वो मौजूदा भाजपा सरकार की ओवरऑल परफॉर्मेंस से बहुत त्रस्त है। प्रधानमंत्री कोई पहले, अगर वो प्रेस कॉन्फ्रेंस में आए होंगे बात अलग है, पर उनका जो 24 घंटे जो टेलीविजन पे चलते रहता है भाइयों और बहनों, वो देखने के बाद भी लोगों में कोई खास आकर्षण तो रहा नहीं है। तो आज खुद आके प्रेस कॉन्फ्रेंस अटेंड करके कुछ बोलेंगे, उससे कोई खास बदलाव आएगा? लोगों ने 5 साल यही देखा है, नहीं थोड़ी सी बात, नहीं कोई बात नहीं इसमें। परिवर्तनाबद्दल जे बोललात, मे 23 नंतर राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या याच्यात पण परिवर्तन होणार आहे. आहेच ना, राज्याच्या विरोधी पक्षाने आता राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे जी मुंबईमध्ये हे येणार आहेत, सोमवारी दाखल होत आहेत। विधिमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक 20 तारखेला मुंबईमध्ये होऊ घातलेली आहे आणि 20 मेला, आणि त्या बैठकीमध्ये हाही विषय दुष्काळाचा आहेच। दुष्काळाचा एकंदरीत केलेला एक पाठपुरावा, त्यात झालेली कामं, ती माहिती, आपल्या ज्या टीम्स गेल्या त्याची माहिती
आणि शिवाय विरोधी पक्ष नेतेपदाचाही विषय, कारण त्यांनी राजीनामा दिलेला आहे, जो मागेच मी सांगितलं की काँग्रेस अध्यक्षांनी तो स्वीकृत केलेला आहे. त्यामुळे त्या बाबतीमध्ये पुढची जी काही भूमिका घ्यायची त्या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा होईल. राजीनामा जो दिलेला आहे तो विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलेला नाही, काँग्रेस विरोधी पक्ष नेतेपदाचाही राजीनामा दिला आहे आणि गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आम्हाला गटनेता निवडावं लागेल. गटनेता निवडणं ही काँग्रेस पक्षाची अंतर्गत बाब आहे आणि मग विरोधी पक्ष नेत्यासंदर्भातला विषय तो चर्चा करून अध्यक्षांची चर्चा करावी लागेल, निर्णय घ्यावा लागेल. पण प्राथमिक सुरुवात जी आहे ती काँग्रेस पक्षाचा गटनेता निवडण्याची करावी लागेल. ही सगळी प्रक्रिया ही चर्चा होईल त्याच्यावर. अहवाल जेवढे उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांना आम्ही सांगितलं आहे मीटिंगमध्ये की आपलं जे काही म्हणणं असेल आपण कळवा आणि जो काही अहवाल येईल त्यानुसार त्यांना पक्षश्रेष्ठींना अवगत केलं जाईल. ये बोला हुआ उम्मीद करते हैं कि 20 तारीख तक आएगा तो बताया जाएगा उसमें. देशभक्त की परिभाषा भाजपा वाले समझते हैं कि नहीं, एक सही बात, सवाल तो ये है. जिस व्यक्ति ने देश के महात्मा को जिनका हत्या की है ऐसे व्यक्ति को देशभक्त कहना ये भाजपा की शायद परिभाषा होगी. तो मैं समझता हूँ ये भूमिका सिर्फ भाजपा वो साध्वी की व्यक्तिगत भूमिका ये कह के अपने आप को छुड़ा नहीं सकती है. ये तो भाजपा की विचारधारा ही है. गोडसे की विचारधारा और साध्वी प्रज्ञा की विचारधारा यही भाजपा की विचारधारा है. और देशभक्ति क्या है और देशभक्ति की परिभाषा क्या है भाजपा समझती नहीं है. इसलिए इस तरीके से बयान आ रहे हैं. भाजपा का सही चेहरा सामने आ रहा है कि किस लोगों को, किन लोगों को और किस विचारधारा का वो इस देश में आगे बढ़ाना देना चाहते हैं, ये अब सामने आया. आज मध्य प्रदेश में एक बार फिर नारा लगाया कि अब की बार मोदी सरकार और 300 के पार, किस तरह से तो वो तो जनता ही तय करे ना, कितना पार किसको करेंगे, किसके नैया पार जाएगी या नहीं जाएगी, जनता तय करेगी. अनेक नेत्यांनी लोकसभेच्या वेळेस सांगितलं की काँग्रेस पक्षाच्या विरोधातच भूमिका घेतली. अनेक नाही, काही मोजके आहेत, अनेक नाही. महत्वाचे नेते आहेत त्यामध्ये. तर मुळात सगळे हे नेते कुंपणावर आहेत. 23 तारखेच्या निकालाची वाट पाहतायत का? नाही, ते निकालाचा विषय नाहीच आहे. प्रश्न आहे की ज्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्या असतील त्या बाबतीमध्ये ज्या तक्रारी आलेल्या आहेत, ती काही वस्तुस्थिती आहे, तेव्हा ती पक्ष स्तरावर निश्चितच जी काही अपेक्षित कारवाई ती होईल. 23 तारखेच्या निकालानंतर राज्यातले अनेक नेते इकडे तिकडे होतील असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे आम्हाला तर काही तसं काही वाटत नाही तसं काही होईल असं. सगळी निवडणूक एकत्र मिळून लढलेलो आहोत. काही मोजक्या तक्रारी आहेत त्याचा विचार वेगळा केला जाईल. पण निश्चित काँग्रेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जोमाने कामाला लागेल. ज्या ज्या ठिकाणी काही लोक इकडे तिकडे गेले असतील त्या ठिकाणी नवीन नेतृत्वाला संधी नक्कीच मिळेल. तुम्ही ज्या ठिकाणी पक्षविरोधी काम केलं होतं त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तुम्ही त्या लोकसभा मतदारसंघातून अहवाल मागवले, ते अहवाल पक्षाला आले? अद्याप नाही. अद्याप माझ्याकडे अहवाल प्राप्त नाहीत. म्हणजे अपेक्षा आहे की पुढच्या 2-3 दिवसामध्ये माहिती येईल माझ्याकडे. अहमदनगर में भी बहुत सारे लोगों ने काम किया. ये मैं तो कहा ना, अहमदनगर नहीं, जिन जिन जिलों में ऐसी शिकायतें हैं वो सभी शिकायतों पे गंभीरता से देखा जाएगा और उसके अनुसार पार्टी हाईकमांड को अवगत किया जाएगा. संसदेला जशी तुमची 40-45 पक्षांचं आहे तसं झालं, विधानसभेला पण काय व्हायचं? जे लोक गठबंधनमध्ये आलेत आज निश्चितच त्यांना सोबत घ्यायची भूमिका आहेच आमची. ही चर्चा ज्यावेळेस झाली त्यावेळेस विधानसभेसहित चर्चा झालेली आहे आणि त्या विधानसभेमध्ये आम्ही एकत्र येऊन आम्ही आघाडी स्थापन करू. 23 नंतर बोलतो या विषयावर. 23 नंतर बऱ्याच विषयावर बोलेन तुमच्याशी. मैंने कहा ना 23 के बाद बहुत सी चीजों पे हम बात करेंगे आपसे. 23 नंतर दिल्लीत एक बैठक होणार आहे महाराष्ट्राच्या अनेक नेत्यांच्या सांगितलं आणि त्यात मनसेचा विषय चर्चेला असेल अशी बैठक. माझ्याकडे काही माहीत नाही. माझ्याकडे अशी कुठली माहिती नाही. मुंबई को लेकर सवाल है कि आपको घटने के बाद में मुंबई डूबती हुई नजर आती है. यहाँ आचार संहिता का बहाना बनाया जा रहा है. आपकी नौबत आने की समस्या दिखाई दे रही है. क्या लगता है? आचार संहिता तो एक बहाना है काम नहीं करने का. आज तुम मेडिकल स्टूडेंट्स के बारे में ऑर्डिनेंस आपको लाना पड़ा इसलिए कि सामने विधानसभा का चुनाव है. ऑर्डिनेंस ला अच्छी बात, वो ऑर्डिनेंस कितना अमल में आएगा वो बाद में की बात है. वो भी मामला कोर्टों में अभी भी सब जुडिस है.
हम तो चाहते कि इसमें रास्ता निकलना चाहिए, पर ये बात पहले सोचते थे तो ये नौबत नहीं आती थी। वैसे ही सूखे के बारे में आपको पहले से अवगत कराना चाहिए। सूखा नई बात, नवंबर दिसंबर से आपको पता है कि राज्य में सूखा है, उसके लिए आप परमिशन बाद में अभी मांगते हो, फिर बाद में करते हो। यही बातें जब पहले करते थे कोड ऑफ कंडक्ट, आपको तो पता है कि चुनाव होने के बाद में काउंटिंग तक कोड ऑफ कंडक्ट चलते रहते हैं। नई बात तो है नहीं महाराष्ट्र के लिए। यही परमिशन अगर आप पहले मांगते थे तो उसमें एक 15-20 दिन 25 दिन जो भी गए वो जाते नहीं थे। इसलिए कोड ऑफ कंडक्ट तो एक बहाना है काम नहीं करने का। महाराष्ट्र में आज मराठा आरक्षण को लेकर के बच्चों के अध्यादेश लाया गया है और सरकार द्वारा कहा जा रहा है कि ये जो पीजी एडमिशन्स के बारे में जो अध्यादेश लाने की बात कही, सबसे पहली बात यह है जब ये फैसला सरकार ने किया, अध्यादेश की पहले की बात है, तो ये फैसला रिट्रोस्पेक्टिव करने की बात थी। वो फैसला आपने ऐसे लागू किया कि जिससे पहले जिन्होंने एडमिशन ले लिया तो उसके लिए लागू ही नहीं हुआ है सब ये। तो सवाल ये है कि सरकार जो फैसला करती है बगैर सोचे समझे कुछ फैसला करती है और फिर बताती है कि हम कुछ कर रहे हैं करके। अभी ऑर्डिनेंस लाया आपने, सरकार ने, ये ऑर्डिनेंस भी कितना अमल होगा ये तो बाद में देखना पड़ेगा। हमारा तो उसमें सहयोग है। हम तो कहते हैं कि बच्चों की जो है पूरा एकेडमिक ईयर है उसका नुकसान नहीं होना चाहिए, हमारी अपेक्षा है। पर आप ये जो आज कर रहे हो, ये फैसले करता वक्त करते थे, सोचते थे, तो शायद नौबत नहीं आती।